नमस्कार मित्रांनो, मी गणेश गायकवाड. आपल्या जी रायगडकर या चॅनल्समध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज रविवार होता. सकाळी आमच्या बाजूचे एक काका माझ्याकडे आले. मला म्हणाले जरा बाईकची चावी द्या. त्यांच्या काहीतरी बाईकचं पेट्रोल संपलं होतं. तर म्हटलं ठीक आहे, आपली गाडी आता उभीच आहे तर देऊन टाकली चावी त्यांना. त्यांनी गाडी नेली आणि गाडी आणून उभी केली. त्यांचं काम झालं आणि नंतर त्यांनी चावी मला परत आणून दिली. म्हणजे गाडी खाली उभी आहे, ही चावी घ्या. थोड्या वेळाने मला बाहेर जायचं होतं म्हणून मी गेलो गाडीजवळ बघितलं तर गाडी एकदम क्लीन करून ठेवली होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच दिवसापासून त्याचा हॉर्न वाजत नव्हता. मला देखील ते काम करायचं होतं, पण बऱ्याच दिवशी ते जमलंही नाही आणि ते हॉर्न वाजायला लागलं होतं. मला असं कसं काय अचानक झालं. बरं ठीक आहे, मी राऊंड मारून आल्याच्या नंतर काकाने विचारलं, अहो काका तुम्ही काही काम केलं का? म्हणले अरे हां, गेलो होतो तर मी हॉर्न वाजवलं आणि हॉर्न वाजत नव्हतं तर म्हणले जरा ते काम केलं आणि थोडी पुसून घेतली गाडीला. त्यांच्याकडे जे पॉलिशचं जे काही क्रीम असते त्यांच्या गॅरेजवाल्यांकडं, त्यांच्याकडून त्यांनी ती छानपैकी अशी पुसून मस्त एकदम टकाटक गाडी एकदम नवीन वाटत होती. म्हणजे कसं आहे माहिती आहे ना, की माणूस एखादी गोष्ट आपल्याकडून उसनी नेल्याच्या नंतर तिला आपली जशी होती त्याच्यापेक्षा अजून चांगल्या पद्धतीने करून देत असतो. म्हणजे नाही का, आम्ही जेव्हा गावी होतो तेव्हा आमचे आई वडील कोणाकडून म्हणजे असं उसनवार समजा काही घेतलं, समजा पीठ घेतलं, कधी कधी नाही का अचानक दळण संपायचं आणि आपल्याकडे पीठच नसायचं. मग शेजारी जायचं, त्यांना सांगायचं तुमचं डबाभर पीठ द्या. मग त्यानंतर ते पीठ आपण जेव्हा दळण करू मग त्यावेळेस ते त्यांना पीठ रिटर्न द्यायचं. पण ते पीठ देताना असं समजा डबा असेल तर डब्यामध्ये ते असे सपाट पूर्ण काठोकाठ भरून त्यांच्याकडून आपण पीठ आणत असायचो. आणि रिटर्न देताना त्या पिठाच्या जेवढं आपण आणलं होतं त्याच्यापेक्षा थोडं उंचवटा करून द्यायचं पीठ. म्हणजे त्यांच्याकडून आणलेलं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जरा जास्त द्यायचं. ही एक उसनवारची पद्धत होती. मग काही पीठ असेल, साखर असेल, कधी साखर संपली तर आपण वाटीभर आणली तर ती सपाट आणायचो आणि देताना त्यांना असं उंचवटा करून द्यायचो. म्हणजे काय व्हायचं की आपण उसनवार आणलेली गोष्ट ही जास्तीत जास्त क्वांटिटीने आणि त्यांना कशी चांगली वाटेल, त्यांच्या मनाला कसं बरं वाटेल, म्हणजे मनाचा बरं वाटण्याचा हा प्रश्न नसतो, पण त्यांनी दिली होती त्याच्यापेक्षा जास्त दिल्यावरती त्यांना एक समाधान मिळतं. हे आपल्याला त्यांच्या कृतीतून दिसतं, त्यांच्या चेहऱ्यातील हावभावीतून दिसतं, नाही का. मग त्याच्यामुळे ते एक मस्त वाटतं. मला हे सांगायचं आहे की ही पृथ्वी, या पृथ्वीवरील ऊर्जा स्रोत हे मागील पिढीकडून आपल्याला वारसा हक्काने मिळालेलं नाही आहे, तर हे पुढच्या पिढीकडून आपल्याला उसनवार मिळालेलं आहे. उसनवारची पद्धत अशी आहे की जसं आपल्याला ते मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा चांगलं करून त्या व्यक्तीला आपल्याला पुन्हा सुपूर्द करायचं असतं. अशा पद्धतीनं तुम्ही आता बघा, कोणतेही ऊर्जा स्रोत असतील, आपले हे जंगलं, झाडं वगैरे हे सगळं आता नाही का सिमेंटचं जंगल आता उभं राहत चाललेलं आहे. तर हे पुढच्या पिढीसाठी, येणाऱ्या पिढीसाठी हे अत्यंत धोकादायक आणि एक हानिकारक आहेच, 100% आहे. आज ना उद्या आता जे घडत असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा आज ना परिणाम हा पुढच्या पिढीवरती 100% त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, मागच्या पिढीनं चांगली ही पृथ्वी, हे ऊर्जा स्रोत आपल्याकडं मागच्या पिढीनं सुपूर्द केले, पण आपल्याकडून पुढच्या पिढीकडं हस्तांतरित करताना एक चांगल्या पद्धतीनं जातील असं मला तरी वाटत नाही. तर मला हेच सांगायचं आहे त्याच्यातून की मित्रांनो, येथील ऊर्जा स्रोत, येथील ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या अधिकाधिक चांगल्या करून आपल्याला पुढच्या पिढीला देता आल्या पाहिजे, नाही का. एवढं मला याच्यातून सांगायचं होतं. आणि पर्यावरणाचा कोणताही समतोल बिघडला नाही पाहिजे, कोणत्याही साधन संपत्तीचा ऱ्हास नाही झाला पाहिजे. अशा पद्धतीनं आपलं वागणूक, वर्तणूक निसर्गाशी असली पाहिजे. एवढं मला यातून सांगायचं आहे. पर्यावरण वाचवा, झाडे जागवा, झाडे लावा. धन्यवाद.